आपल्याला पुढची गरज आहे का? नाही हो. तुझा आहे तुझं पाशी बरी जागा चुकलाशी नकाय हिंदू रानवणी उसा संताला जावली उषा संताला जावली. हो हो. म्हणून लक्षात ठेवा आम्ही गातो ते नाम आहे. नाम आहे. कथा त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. अनुभव नाही तुझा लक्षात ठेवा. हो हो. हे काय साधी गाडी लक्षात ठेवा. नाही महाराज. नारळाची गाडी आहे. हो हो. म्हणून माझ्या म्हणजे नाही बोलावं तर सका भगवंत वाचा त्याची. सकाळ भगवंत वाचा त्याची. हो हो. लक्षात ठेवा या गाडीवर आपला देव आहे. देव आहे. कळला का काय जरा? नाही महाराज. कळला का? नाही हो. लक्षात ठेवा एवढा अंगात त्याच्या संचारित असतो. हो हो. लक्षात ठेवा सर्वांच्या काय नाही वारस आहे. कशाला म्हणतात? बाणबाई भरती कशी केली? कशी गेली महाराज? सव्वा तासाच्या पार उभा टाकावा. देवाच्या नावानं हाका ओम मारा. शिवाय कवा येता देवा. ओम शिवाय कवा येता देवा. असं देवाचं नाव घ्यावं. हो हो. लक्षात ठेवा नंदीचा देव वारुसला वारुस बोलण्याच्या वारस. जे पार्वती होती नगर जिल्ह्यामध्ये ते माशेड वाण्याच्या हातावर जन्म झाला. तेव्हा माळसदेवानी खाली राहिली गाडी घेऊन आला. बिगर जिल्हा लक्षात ठेवा भालता वेळा सकाळ आम्हाला वाढू लागत नाही. 2च मिनिट तुम्हाला समजायचं का सांगितलं बोलायचा प्रयत्न करू नका. वेळेला हात जोडून विनंती आहे. बोलू नका कोणी. म्हणून तेव्हा काय झालं? काय झालं महाराज? जाण्यावर महिन्याने मला शोधायचे हाती मारले होते महाराज. हाती मारली होती. देव होता ते कळाला नाही. नाही हो. याला मारावं याची बायको पळून येवावं. लक्षात ठेवा वाईट बुद्धी विपरीत काळ घडला. हो हो. परत जाऊन मला शोधायचे ना. माणसाने आपला हात धरून खाली ओढायला माझा बायवाची हुशार हातामध्ये भगवान बाला घातली दैत्याच्या उरामध्ये. उलट करण्याबरोबर मारण्याबरोबर दैत्या जागेवर कोसळला. जाग्यावर कोसळला. मावळलं कुत्र केलं. कुत्र धरलं पेंडीला. कुत्र धरलं पेंढरीला. लक्षात ठेवायला की दुसरा भाऊ पळत आला. घोड्याच्या जनांतर आहे बघलं. गोडावरला हुशार कोणी ताप मारला दैत्याच्या उरामध्ये. दैत्याच्या उरात मारण्यावर ते दैत्या जागेवर कोसळला. कोसळला महाराज. असं युद्ध चालू लागलं. हो हो. देवाला दैत्याला मारत जावावं. हो हो. लक्षात ठेवा एक जर रक्ताचा थेंब जर जमिनीवर पडला दैत्याचा 1000 राक्षस तयार व्हा. 1000 राक्षसाची उत्पत्ती होती. हो हो. एका थेंबामध्ये एवढी शक्ती होती. होती महाराज. देवाला दैत्य आठवणा गेले. आठवणा गेली. मारत 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 असं 1 महिना लोटलं महाराज. हो हो. तेव्हा काय झालं? काय झालं? संपात षष्टीच्या ऋतू देवाला जय आला. हो हो. ब्राह्मणाले यज्ञ मांडले. हो हो. होम केले. होमामधून घरकुमारी तयार झाली. घरकुमारी म्हणजे महाकाली. महाकाली. तेव्हा काय करावं? काय करा महाराज? देवाला दैत्याला पुढं मारत जावावं. हो हो. तेव्हा महाकालीने काय करावं? घरकुमारीनं जिभीने रक्त प्राशन करून घ्यावं. उरलेले परडीमध्ये धरावं. उरलेलं परडीमध्ये ठेवावं. हो हो. सांगू देऊ नको. सांग. 56 कोटी दैत्य मारला एका हातात. हो हो. म्हणून लक्षात ठेवा 56 कोटी दैत्य मारला सारखी गोष्ट नाही महाराज. मारता मारता हे दोघं भाऊ उरले. कोण म्हणजे आणि मला सोडायचे दोघं भाऊ. उरण्याबरोबर काय झालं महाराज? लक्षात ठेवा याला मारणार आम्ही कोणी जर म्हणून त्यांनी असं समजून घेतले होते. हो हो. कोणताही देव मारणार नाही. लक्षात ठेवा थोडासा अभिमान वाटला त्याला. वाटला महाराज. देवावर लहान वयाशी का देव आपल्या प्रथा लहान होते. अगोदर मोठे झाल्या तर देव आपल्यापेक्षा मोठा होते. ज्याच्या मोठेपणा त्याला यातना कठीण. लहानाहून लहान. हो हो. म्हणून लक्षात ठेवा दोघं भाऊ उरले. दोघा भावाला मारायला गेले देवानं. गेले महाराज. त्याच्या डोक्यावर पाऊल दिला. पात्रामध्ये मुंडी दाबण्याबरोबर वाईट मध्ये निघून गेली. वा वा वा. चांगली बुद्धी आली त्या दैत्याला देवा. महाराज करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. शुद्ध. तुमचा पाऊल आपल्या डोक्यावर करण्यामध्ये देव आम्हाला भाग्यच आहे. भाग्य आहे देवा. अगोदर देवाला वचन मागून लक्षात ठेवा. हो हो. वाईट माणूस
माणूस मरताना काहीतरी नाव ठेवून देतो. काय म्हणते हो? तो काय सांगतो देवा हो. आम्हाला वचन द्या देवाजी. वचन मागले देवा. काय देऊ बाबा तुम्हाला कोणतं वचन देऊ बाबा? अरे बाबा वचन नाही महाराज, वचन म्हणजे अरे बाबा एक काम कर. काय करू देवा? अरे बा, तुला काय पाहिजे? तो मला सुद्धा त्याने सांगितलं महाराज हो अवघडा मला वचन द्या म्हणण्याबरोबर तुला खंड घंटा काय पाहिजे ते सांग. वचन मागून घेतले. सांगण्याबरोबर तेव्हा काय झालं काय झालं? आम्ही इष्टानं जळा गेलो जळू नवं तलवारीने कोणी तोडलं तर तुटू नवं बरोबर. जर पाण्यात जर कोणी डुबून मारलं तर मरू नवं देवा. काहीतरी वचन द्या देवा मला. देवा हो आमचं नाव तुमच्या नावामध्ये मिसळून राहावं. राहावं. तुमच्या नावाच्या अगोदर माझं नाव राहावं. हो जेजुरीमध्ये मला सहा जागा देवावं. देवा. अगोदर दर्शन माझं व्हावं. हो नंतर देवा तुमचं व्हावं. वा वा. देवाला वचन दिल्यानंतर भागाने घेता येत नाही. घ्या ना हो. म्हणून तेव्हा काय झालं काय हरकत नाही बाबा. वचन दिलं देवानं. एक एक त्या जेजुरगडावर आहे. हो हो. अगोदर दर्शन देवाच्या समोरच आहे. हाय महाराज. अगोदर दर्शन दैत्याचं आहे नंतर देवाचं आहे. देवाचा आहे. सासऱ्याच्या समोर गेल्यानंतर एक दैत्य चंद्रपूरमध्ये आहे. वा वा वा. लक्षात ठेवा काय माहिती देवा हो शिवा मल्हारी येळकोट येळकोट गे म्हणून भक्ताला भक्ताला कोटी पाप हरून जाते देवा. देवा. शिव म्हणजे महादेवाचा अवतार झाला. हो हा म्हणजे भक्त लोकांना जवळ आणला. जवळ आणला. मल्हारी म्हणजे आणि मल्ल देत्या देवानं ठार करण्यासाठी गेला होता. हो मल्हारी नाव असं आपल्या देवाचं. येळकोट येळकोट गे येळच्या पोटामध्ये देवाचा अवतार झालेला आहे. झाला महाराज. म्हणून असं नाव पडते देवाने सांगितलं जन येळकोट म्हणत देवा एक कोटी पाप हरून जाऊ दे म्हणून सांगितलं. हरून जाईल. खंडेरायाचा पहिला अध्याय या ठिकाणी झालेला आहे. झाला महाराज. लक्षात ठेवा तुम्ही अजून पण कोणी जरी केलं नसेल तर महिलांना एक वेळेस जाऊन बघा. हो तुम्ही कुठेही बघा खंडवा घोड्यावरच आहे. काय महाराज. पहिल्या देवाचा अवतार नंदीवर आहे. वा वा. महिला गडावर नंदीवर देव आहे. वारू महाराजांचे आमचे पांचाळ महाराजांचे मराठी भाऊ पांचाळ त्यांनी हमेशा घातलेला हो पहिला अवतार देवाचा नंदीवरचा आहे. नंदीवरला आहे. देवानं घोड्यावरचा अवतार झालेला आहे. वा वा. म्हणून एक देवाचा आज्ञा झालेला आहे. झाला या महाराज. ठिकाणी आपल्याला बालबाईचं सेवर सांगायचं आहे. हो हो. मुलगी कोणाची आहे, कोणत्या ठिकाणी वाली कशी वाली कसं झालं देवाचं लग्न कसं लागलं. बरोबर. 12 वर्ष देवाच्या देवानं बालूच्या इथे म्हणजे का वळला देवानं कशा काय कसा वाळा. म्हणून पूर्ण या आज्ञा सांगायचं आहे. हो. स्वामीचा येळकोट गे. माझा खंडराव मला गड घेऊन